गोंदिया नगर परिषदेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शहरातील दिव्यांग बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आलाय। नगराध्यक्ष सचिन शेंडे यांच्या हस्ते शहरातील 644 दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण 20 लाख रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले। नगर परिषद परिसरात आयोजित या कार्यक्रमात दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। विशेष म्हणजे आगामी काळात या निधीत आणखी वाढ करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा देखील नगराध्यक्षांनी केली आहे। गोंदिया नगर परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक योजना राबविल्या जातात। याच मालिकेतील एक भाग म्हणून शहरातील 644 दिव्यांग बांधवांना आर्थिक लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नगर परिषद प्रांगणात आयोजित एका विशेष सोहळ्यात नगराध्यक्ष सचिन शेंडे यांच्या हस्ते या निधीचे अधिकृत वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी सांगितले की यावर्षी आम्ही 20 लाख रुपयांचा निधी दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी उपलब्ध करून दिलाय। हा निधी येत्या 2 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। तसेच दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी भविष्यात या निधीमध्ये भरघोस वाढ करण्यात येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला। प्रशासनाच्या या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक दिव्यांग कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून लाभार्थ्यांनी नगराध्यक्षांचे आणि नगर परिषदेचे आभार मानले आहेत। सगळ्यात आधी तर गोंदिया नगर परिषद हे पारदर्शीपणे कामाला सुरुवात नगर परिषद गोंदियाने केलेली आहे। नगर परिषद गोंदिया दिव्यांग वितरण निधीचा आज या नगर परिषदचा सभागृह कमी पडला तर आम्ही बाहेर या पटांगणात हा कार्यक्रम निधी वितरणचा ठेवलेला आहे। आमच्याकडे 644 लाभार्थी नगर परिषदमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि 20 लाख रुपये देण्याची तरतूद नगर परिषद गोंदिया कडून वर्ष 2025-26 मध्ये होती। ते 20 लाख रुपये वाटप आजच्या तारखेला आम्ही सर्वांना केलेलं आहे आणि यानंतरही आमच्याकडे बरेच लाभार्थी आता तेही येत आहेत आणि त्यांना पण रजिस्ट्रेशन करून आम्हाला समोर ती निधी त्यांना द्यायचे। पण आमची जे वार्षिक तरतूद आहे सभागृहाने जे निर्णय घेतलेला आहे ते 20 लाख आहे, त्यामुळे आम्ही आज 20 लाख रुपयेच वाटप आम्ही केलेलं आहे। ही आधीपासूनच विकलांगांना जे निधी देण्याची होती ते आधीपासूनच आहे, पण नगर परिषदमध्ये आता प्रशासक असल्यामुळे त्यांनी कधी दिले कोण्या पद्धतीने दिले ते तेवढा तर मला माहिती नाही, पण आम्ही याच पद्धतीने लोकांना ती निधी सामान्य लोकांपर्यंत याची माहिती गेल्या पाहिजे, त्यामुळे आम्ही आज हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे। आणि ही जी 20 लाख प्रत्येक वर्षाची तरतूद आहे तर सभागृहात हा विषय आम्ही ठेवणार आहोत आणि हे 20 लाख पासून ही आता आम्हाला आणखी लाभार्थी येतील आमच्याकडे, तर 20 लाखापासून आम्हाला 30 लाख 35 लाख प्रत्येक वर्षी करता येईल। गोंदिया नगर परिषदमध्ये 2017 पासून कंटिन्यू निधी 5% निधी वाटप होत आहे। या वर्षी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन गोविंदभाऊ शेंडे यांच्या उपस्थितीमध्ये हे 5% निधी वाटप करण्यात आली आहे। हे आमच्या दिव्यांगांप्रती खूप चांगली गोष्ट आहे और दिव्यांग तसंही लोकांचे गरजू याने पुष्कळ गरजू लोक आहेत आमचे दिव्यांग जे बेरोजगार आहेत, अजून ते काही काम त्यांना मिळत नाही, लोक पण देत नाही, मगर का ते आपलं जीवन यापन करण्यासाठी त्यांना आर्थिक परिस्थितीनं गुजरायला पडते। म्हणून दिव्यांगांना हर विभागाचे सर्व लोकांना, सर्व कर्मचारी, सर्व विभागाचे लोकांना हे 5% निधीप्रमाणे जो भी है आपल्याकडनं केला पाहिजे। नगर परिषद आपल्या कर्तव्याने जे 5% निधी वाटप झाले त्यामुळे संघटनेचे त्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो, आभार करतो आणि संघटनेच्या वतीने त्यांचे आपण आभार करतो आणि असेच त्यांनी निधी वाटप करायला पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त दिव्यांगांना रोजगाराकरिता या निधीमधून रोजगार कसं उपलब्ध करून देतात अशी योजना आखून रोजगाराभिमुख योजना राबवावी अशी त्यांना विनंती असेल। तसेच 2017 पूर्वी या ठिकाणी निधी वितरण होत नव्हती आणि त्यानंतर कंटिन्यू होत आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।